हा आपला चौथा प्रॉब्लेम आहे. एकदम सोपा असा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला आयडिया आलेली असेल की नक्की कशा प्रकारे फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. दिनकर कंपनी लिमिटेड, कंपनीचं नाव आहे दिनकर कंपनी लिमिटेड, वॉज रजिस्टर विथ अ कॅपिटल. रजिस्टर केलेली आहे त्यांनी कॅपिटल ऑफ रुपीज 2 लाख, 2 लाख रुपयाचं कॅपिटल आहे. डिवायडेड इंटू 2000 इक्विटी शेअर्स. कसं डिवाइड केलेलं आहे त्यांनी ते 2000 इक्विटी शेअर्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. The trial balance of the company as on 31st March 2020 was as follows. 31 मार्च 2020 चा ट्रायल बॅलन्स त्याने दिलेला आहे, तो खालील प्रमाणे आहे. पाहू आपण कोणत्या प्रकारे कुठे त्याचं पोस्टिंग होतं, कसं करायचं ते लगेच पाहणार आहोत. सुरुवात करू. पहा, इश्यूड कॅपिटल कुठं लिहिणार आपण, तर हे नोट नंबर 1 ला लिहिणार. मोटार कार, टँजिबल ऍसेट नोट नंबर 11. सन्ड्री डेटर्स कुठले लिहिणार, सन्ड्री डेटर्स बाळांनो बोला. कमी सांगू. ट्रेड रिसिवेबल नोट नंबर 18. नेक्स्ट पुढे पुढे आहे सॅलरीज. सॅलरी नोट नंबर 25. एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस. नेक्स्ट आयटम इज कोणता आहे नेक्स्ट आयटम पुढचा, तर तो बँक इंटरेस्ट नोट नंबर 27. रेंट रिसिव्ड नोट नंबर 24. इनकम रिसिव्ड किंवा अदर इनकम. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 27 नंबर. मशिनरी 11 नंबर नोट. सेल्स 23 नंबर नोट्स. बिल्डिंग 11 नंबर. डिस्काउंट अलाउड 27 नंबर. सन्ड्री क्रेडिटर्स 8 नंबर. वेजेस 25 नंबर. काय चाललंय समजतंय ना? हो सर. ओके. नंतर आहे ते म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट नोट नंबर 7 ला घ्यायचा शॉर्ट टर्म बॉरोविंग मध्ये. बँक ओव्हरड्राफ्ट हा कुठे घ्यायचा, नोट नंबर 7 शॉर्ट टर्म बॉरोविंग. नंतर आहे स्टॉक. हा स्टॉक आपण घेणार पी अँड एल ला. ओपनिंग स्टॉक आहे, तारीख दिलेली त्यांनी 1 एप्रिल 2019. त्यामुळे तो आपण कुठे घेणार, पी अँड एल स्टेटमेंटला घेणार, ओपनिंग स्टॉक हेडिंग खाली. नंतर सांगितलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजेच हा काय आहे, लास्ट इयर प्रॉफिट आहे. लास्ट इयर प्रॉफिट. लास्ट इयर प्रॉफिट काय करणार आपण, तर तो दाखवणार आपण 2B मध्ये. 2 नंबरची नोट्स आहे रिझर्व अँड सरप्लस, त्या हेडिंग खाली सरप्लस मध्ये दाखवणार. नेक्स्ट परचेसेस. परचेसेस दाखवणार आपण पी अँड एल स्टेटमेंटला. कॅरेज नोट नंबर 27. कॅश इन हँड अँड बँक नोट नंबर 20. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नोट नंबर 27. अदर एक्सपेन्सेस. रिपेअर्स रिन्युअल्स नोट नंबर 27 खर्च आहे. डायरेक्टर रेम्युनरेशन नोट नंबर 27. नंतर ऑडिट फीज ते सुद्धा 27 नंबर नोट्सलाच दाखवणार. कॉल्स इन अरियर्स लेस कॅपिटल करणार, म्हणजेच 1 नंबर मधून वजा करणार. हे 1 लाखामधून आपण हे 3000 रुपये काय करणार, वजा करणार. नेक्स्ट इंटेरियम डिव्हिडंड. इंटेरियम डिव्हिडंड 27 नंबरला दाखवणार, अदर एक्सपेन्सेस हेडिंग खाली दाखवणार. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स ज्या ठिकाणी एक एक पोस्टिंग होणार आहे ते सगळं पाहिलं की नक्की कुठे कसं दाखवायचं आहे ते. आता आपण एक एक ऍडजस्टमेंट पाहू आणि त्याचं पोस्टिंग कसं करायचं तेही पाहू. सगळ्यात पहिल्यांदा पाहू स्टॉक ऑन 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 चा स्टॉक दिलेला आहे 6000 रुपये. याचं काय करायचं इफेक्ट, तर त्याचा फर्स्ट इफेक्ट काय करायचा, लेस ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मधून वजा करायचा, म्हणजेच पी अँड एल ला. आणि त्याचा दुसरा इफेक्ट नोट नंबर 18. नंबर 18 इन्व्हेंटरीज मध्ये दाखवायचं. पुढे पुढे जाऊ. क्रिएट आरडीडी. आरडीडी इथं आरडीडी आहे, तिथं आरआरडी झालंय. क्रिएट आरडीडी ऍट द रेट ऑफ 5% ऑन डेटर्स. डेटर्स वरती 5% सांगितलेलं आहे द्यायला. काय करायचं पाहू आपण, डेटर्स वरती कॅल्क्युलेट करायचं. डेटर्स पहा कुठे दिसतात आहे,
कुठे गेले डेटर्स? हा, इथे 3 नंबरलाच आयटम आहे पहा, डेटर्स नावाचा. तो डेटर्स जे दिसतात तिथे चुकून माझ्याकडे काय झालंय, नोट नंबर 18 झालेले आहे. ते नोट नंबर 19 आहे. नोट नंबर 19 आहे. जरा थोडंसं करेक्शन करा. डेटर्स, सनरी डेटर्स, नोट नंबर 19 नंबरची नोट्स आहे आपली ट्रेड रिसिवेबल नावाची. त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत आपण. आणि हे बिल्स पे हे जे दिसतंय ना, ट्रेड्स क्रेडिटर कुठे, क्रेडिटर्स कुठे? हा, ट्रेड क्रेडिटर हे बरोबर आहे का? हो, हे बरोबर आहे. हे फक्त 19 ला हे करायचं. याला नाही का फक्त याच्यावरती कॅल्क्युलेट करायचे ते. आरडीडी आपण याच्यावरती फक्त कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच आता आधी जसं आपण करायचो की आरडीडी कॅल्क्युलेट करायची आणि वजा करायची, तर त्या प्रकारे त्याचे इफेक्ट नसतात. काय सांगितलेलं आहे? 5% सांगितलेलं आहे 9600 वरती. म्हणून 9600 गुणिले 5% करायचं. ते किती येईल? 400. 480. बरोबर, 480. 480 रुपये आरडीडी येते. याचे दोन इफेक्ट काय करायचे? तर फर्स्ट इफेक्ट करायचा नोट नंबर 4 ला डिफर टॅक्स लायबिलिटी म्हणून, आणि दुसरा इफेक्ट करायचा नोट नंबर 27 ला. नोट नंबर 4 आणि नोट नंबर 27 कशालाही स्टार होत नाही. फक्त कॅल्क्युलेट कशावर करायला सांगितली होती? डेटर्स वरती कॅल्क्युलेट करायला सांगितली होती. म्हणून 9600 वरती आपण कॅल्क्युलेट केली, ती आली 480. ते कुठे इफेक्ट दाखवले? नोट नंबर 4 डिफर टॅक्स लायबिलिटी आणि नोट नंबर 27 अदर एक्सपेन्सेस. पुढे पाहू. डिप्रिशिएट मशिनरी by rupees 2000, building by rupees 7000 and motor car by rupees 620. ह्या तिघांनाही स्टार करून घेऊ आपण. सगळ्यात पहिल्यांदा आहे मशिनरी. मशिनरी पहा कुठे आहे? मशिनरी का इथे आहे मशिनरी मध्ये 80,000ची, त्याला एक स्टार केला. त्यानंतर बिल्डिंग, त्याच्या खालीच आहे सेकंड आयटम, आणि मोटार कार दुसराच आयटम आहे. अशा प्रकारे आपण तिघांना स्टार केलेला आहे. त्याचे इफेक्ट काय करणार? डेप्रिशिएशन असल्यामुळं आपण म्हणणार लेस पर्टिक्युलर ऍसेट्स, ज्या ऍसेट दिलेल्या आहे त्या ऍसेट्स मधून वजा करणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट नोट नंबर 26, खास डेप्रिशिएशन साठी नोट आहे 26 नंबर नोट. आणि ह्या पर्टिक्युलर ऍसेट कुठे लिहिलेले आहेत आपण? तर नोट नंबर 11 ला लिहिलेले आहेत. मग त्याचा इफेक्ट काय? लेस पर्टिक्युलर ऍसेट नोट नंबर 11 आणि दुसरा इफेक्ट नोट नंबर 26 डेप्रिशिएशनची. नेक्स्ट पुढे पाहू आपण. पुढची ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे आउटस्टँडिंग वेजेसची. वेजेसला एक स्टार करून घेऊ. वेजेसला स्टार करा आणि त्याचे इफेक्ट पाहू. आउटस्टँडिंग असल्यामुळे आपण काय करतो? आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचं बाकी आहे, म्हणजे त्या रकमेमध्ये आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट इफेक्ट ऍड करावं लागेल. ऍड वेजेस. नोट नंबर किती? तर नोट नंबर आहे त्याची 25 नंबर एम्प्लॉई बेनिफिट्स. त्याच्यामध्ये ऍड करायचं ऍड वेजेस नोट नंबर 25. आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो नोट नंबर 9 ला लिहायचा. नोट नंबर 9 आहे आपलं अदर करंट लायबिलिटीज. त्याच ठिकाणी आपण सगळे आउटस्टँडिंगचे इफेक्ट दाखवत असतो. म्हणून अदर करंट लायबिलिटीजला म्हणजेच नोट नंबर 9 ला त्याचा दुसरा इफेक्ट करावा लागेल. पुढे जाऊ. डायरेक्टर डिक्लेअर अ फायनल डिव्हिडंड ऍट 20% ऑन पेड अप कॅपिटल. आता पेड अप कॅपिटल बघा किती येईल? तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं कॅपिटल किती होतं? 1 लाख. आणि कॉल सिनारियर्स किती होते? 3000. म्हणजेच 1 लाखातून 3000 गेले, म्हणजे कॅपिटल किती आहे त्यांचं आता सध्याला जर पाहिलं तर आपण 97,000च आहे. त्या 97,000 वरती किती टक्के सांगितलेले आहेत? 20% सांगितलेले आहेत. म्हणून 97,000 गुणिले 20% कॅल्क्युलेट करायचं. ते येईल 19,400. किती रुपये येईल? 19,400. हे 19,400 याचे इफेक्ट काय करायचे? तर त्याचे इफेक्ट एकदम सोपे आहेत. काय त्याचे इफेक्ट? तर फर्स्ट इफेक्ट दाखवायचा 2C ला, म्हणजेच अप्रोप्रिएशनला. नोट नंबर जी 2 आहे आपलं रिझर्व्ह अँड सरप्लस, त्याच्यामधलं सब हेडिंग आहे सी आपलं लेस अप्रोप्रिएशन करायचे 19,400. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा? तर दुसरा इफेक्ट आहे आपला खास त्याच्यासाठी नोट नंबर 10. नोट नंबर 10चं नाव काय आहे? तर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. ही शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आहे
आपण डिक्लेअर केलेला आहे डिव्हिडंड, डायरेक्टरने डिक्लेअर केलेला आहे डिव्हिडंड, तो द्यावा लागतो आणि तो लगेच द्यावा लागतो, जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आतमध्येच द्यावा लागतो. म्हणून ते आपली लायबिलिटी आहे, पण शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणून आपण ते दाखवतो. अशा प्रकारे आपण हा सगळा प्रॉब्लेम पाहिलेला आहे की नक्की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे तो. यातलं कोणते आयटम कळले नाहीत वगैरे असं काय असेल तर आपण पाहू. सगळ्यांना समजलंय का? हो सर. ओके, मग करायची सुरुवात. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवला होता आणि किती लाईन सोडायच्या वगैरे हे पण सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे तुम्ही ड्रॉ केला असेल आणि आपण लिहायला सुरुवात करू. पाहू कसं सोडवायचं. सगळ्यात पहिल्याने दिनकर कंपनी लिमिटेड वॉज रजिस्टर्ड विथ अ कॅपिटल ऑफ ₹2 लाख डिवायडेड इंटू 2000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज किती असणार आहेत ते 100 रुपीज. म्हणून नोट नंबर 1 ला जाऊ. ऑथराइज कॅपिटल आपण कुठे लिहितो? नोट नंबर 1 ला. म्हणून 1 नंबर नोटला येऊ. 1 नंबरची नोट आहे ती आपली शेअर कॅपिटल मधली ए, ऑथराइज कॅपिटल. ह्या हेडिंग खाली लिहिणार आहोत आपण. मग त्या हेडिंग खाली लिहा 2000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 ईच. 2000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 ईच. असं हे किती येईल आपलं 2 लाख रुपये येईल आणि त्याला काय करायची एक अंडरलाईन करून घ्यायची, कारण ते काय आहे आपण टोटल मध्ये घेत नाही म्हणून त्याला अंडरलाईन करून घ्या. अशा प्रकारे आपण ऑथराइज कॅपिटल लिहिलेलं आहे. पुढे जाऊया. इश्यूड शेअर कॅपिटल म्हटलेलं आहे 1 लाख, पण किती शेअर्स वगैरे इश्यू केले हे दिलेलं नाहीये म्हणून आपण आहे असं लिहिणार शेअर कॅपिटल आणि त्याला स्टार आहे म्हणून इनर मध्ये लिहिणार. म्हणून 1 नंबर नोटलाच यायचं इश्यूड अँड पेड अप कॅपिटल ह्या हेडिंग खाली घ्यायचं शेअर कॅपिटल 1 लाख. शेअर कॅपिटल 1 लाख इनर मध्ये लिहायचं. इनर मध्ये काय लिहायचं? कारण त्यातनं आपल्याला कॉल्स इन अरियर्स वजा करायचे म्हणून. अशा प्रकारे आपण तेही लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट आयटम इज मोटार कार आणि हा कुठे जाणार आहे तर नोट नंबर 11 टँजिबल ऍसेट. 11 नंबर नोटला जाणार आहे म्हणून नोट नंबर 11 ला या. टँजिबल ऍसेट नावाची आपली नोट नंबर 11 आहे. त्या ठिकाणी या आणि तिथे म्हणा मोटार कार आणि अमाऊंट आहे त्याची 37,000 इनर मध्ये लिहायची आणि एक जागा सोडून द्यायची कारण त्याच्यावरती डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे. मोटार कार 37,000 एक लाईन सोडून द्या. टँजिबल हेडिंग खाली आपण लिहिलेलं आहे मोटार कार. नेक्स्ट मोटार कार लिहून झालेला आहे. नंतर आहे सन्ड्री डेटर्स. नोट नंबर 19 आहे सन्ड्री डेटर्स ट्रेड रिसिवेबल 9,600. चला तिथे नोट नंबर 19 ला जाऊ. नोट नंबर 19 कडे या. नोट नंबर 19 सगळ्यात खाली ट्रेड रिसिवेबल इथे ना सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स आणि रक्कम 9,600 आउटरला लिहायची. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही. ऍडजस्टमेंट फक्त बॅड डेफ्टची त्याच्यावरती करायची. बाकीच्या ऍडजस्टमेंट हा फक्त कॅल्क्युलेट करण्यापुरत्या असतात. डेटर्स 9,600 ट्रेड रिसिवेबल ह्या हेडिंग खाली आपण लिहिलेलं आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. सन्ड्री डेटर्स झालेला आहे सॅलरी. नोट नंबर 25 नंबर नोटला या. लिहा तिथे सॅलरीज डायरेक्ट आउटरला लिहायची ऍडजस्टमेंट नाही. 15,000 सॅलरीज 15,000. नोट नंबर 25 मध्ये सॅलरी 15,000 आउटरला. पुढे बँक इंटरेस्ट. नोट नंबर 27 नंबर नोटला या आणि त्या ठिकाणी म्हणा बँक इंटरेस्ट 400 रुपये. बँक इंटरेस्ट 400 रुपये 400. नेक्स्ट बँक इंटरेस्ट लिहून झालं. रेंट रिसिव्ड 24 नंबर नोट आहे अदर इन्कम हेडिंग खाली या 24 नंबरला. तिथे म्हणा रेंट रिसिव्ड 3,500. रेंट रिसिव्ड 3,500. नोट नंबर 24 अदर इन्कम. पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. नोट नंबर 27 4,000. अदर एक्सपेन्सेस बँक इंटरेस्टच्या खाली ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000 नोट नंबर 27 ला लिहून झालेलं आहे.
मशिनरी. नोट नंबर 11 टँजिबल ॲसेट 80,000 इनर मध्ये. नोट नंबर 11 ला या मोटर कारसाठी एकूण जागा सोडली त्याच्या खाली लिहायचं मशिनरी आणि अमाऊंट 80,000 इनर मध्ये लिहायची आणि एकूण जागा त्यालाही सोडून द्यायची कारण त्याच्यावरती ही डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे. मशिनरी 80,000 एक लाईन सोडून दिली. पुढे सेल्स. नोट नंबर 23 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 1,05,000. नोट नंबर 23 ला या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन या ठिकाणी म्हणा सेल्स 1,05,000. सेल्स 1,05,000. नेक्स्ट फास्ट लिहा. आता माहित झालेले सगळ्यांना कसं लिहायचे ते. बिल्डिंग. नोट नंबर 11 टँजिबल ॲसेट. नोट नंबर 11 ला मशिनरीच्या खाली लिहा बिल्डिंग. बिल्डिंग 50,000 आणि त्यालाही एकूण जागा सोडून द्या. त्यालाही एकूण जागा सोडून द्या. नेक्स्ट बिल्डिंग ही लिहून झालेलं आहे. डिस्काउंट अलाउड. नोट नंबर 27 अदर एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या खाली लिहा डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड 1,500. 1,500. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स. नोट नंबर 8 ट्रेड पेएबल. नोट नंबर 8 ला या ट्रेड पेएबल. 8 नंबर नोटलाच या तिथे म्हणा क्रेडिटर्स आणि रक्कम घ्या 16,800. 16,800. ट्रेड्स पेएबल ला लिहून झालेले आहेत क्रेडिटर्स. नेक्स्ट वेजेस. नोट नंबर 25 एम्प्लॉई बेनिफिट्स मध्ये जायचं आहे आणि इनर मध्ये लिहायचं आहे म्हणून सॅलरीच्या खाली लिहा वेजेस. इनर मध्ये लिहा 8,000 आणि एकूण जागा सोडून द्या त्याच्यावरती आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे. वेजेस 8,000. नोट नंबर 25 एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस. बँक ओव्हरड्राफ्ट 7 नंबरच्या नोटला लिहायचं आहे म्हणून 7 नंबरच्या नोटला या बँक ओव्हरड्राफ्ट शॉर्ट टर्म बॉरोविंग त्या हेडिंग खाली लिहा शॉर्ट टर्म बॉरोविंग ह्या हेडिंग खाली लिहा. माझं लिहायचं राहिलेलं आहे तुम्ही लिहा. मी लिहितो बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट किती आहे त्याची 12,200. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट लिहून झालेला आहे. पुढे जाऊ. स्टॉक कुठे लिहायचा आहे तो P&L स्टेटमेंटला लिहायचा आहे म्हणून P&L स्टेटमेंट कडे या. P&L स्टेटमेंटला या. तिथे आपण लिहिलेलं आहे पहा ओपनिंग स्टॉक चेंजेस इन इन्व्हेंटरीज मध्ये ओपनिंग स्टॉक त्या ठिकाणी लिहा 7,000 रुपये. 7,000 ओनली. 7,000 पर्टिक्युलर कॉलम मध्येच लिहायचा कारण त्याच्यातून आपल्याला क्लोजिंग स्टॉक वजा करायचा असतो म्हणून 7,000 ओपनिंग स्टॉक आपण लिहिलेला आहे. नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच लास्ट इयर प्रॉफिट. तो लिहायचा आहे 2 नंबरला सरप्लस मध्ये. 2 नंबरची नोट्स आहे रिझर्व्ह अँड सरप्लस त्या हेडिंग खाली सरप्लस हेडिंग खाली लिहायचं लास्ट इयर प्रॉफिट. लास्ट इयर प्रॉफिट आणि तो इनर मध्ये लिहायचा असतो 22,500. 22,500 चालू वर्षाचा प्रॉफिट आपण याच्यामध्ये ऍड करत असतो. नेक्स्ट परचेसेस आपल्याला P&L स्टेटमेंटला लिहायचे आहेत मग P&L स्टेटमेंटला या. इथे आपण म्हटलेलं आहे पहा परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड त्या ठिकाणी परचेसेसची अमाऊंट लिहायची 30,000 रुपये. 30,000 परचेसेस 30,000 P&L स्टेटमेंटला लिहिलेले आहे. नेक्स्ट कॅरेज 27 नोट नंबर अदर एक्सपेन्सेस डिस्काउंट अलाउडच्या खाली कॅरेज 2,000. 27 हेडिंग खाली अदर एक्सपेन्सेस मध्ये कॅरेज 2,000. पुढे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक
नोट नंबर 20 आहे आपली कॅश हेडिंग नावाची, त्या ठिकाणी लिहावा लागेल. म्हणून कॅश हेडिंग खाली या, तिथे लिहा कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. दोघांची एकत्र अमाऊंट दिलेली आहे 1000 रुपये. 1000 1000. नेक्स्ट ते लिहून झालं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नोट नंबर 27. कॅरेजच्या खाली प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2000 रुपये. तीही आहे 2000 रुपये फक्त. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2000. नेक्स्ट आयटम आहे रिपेअर्स अँड रिन्युअल्स. तोही 27 नंबर नोट्सलाच लिहायचा आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्याच खाली रिपेअर्स अँड रिन्युअल्स. अमाऊंट 1500. नेक्स्ट डायरेक्टर रेम्युनरेशन आणि ऑडिट फी या दोन्ही 27 नंबरलाच लिहायच्या आहेत. म्हणून 27 नंबरलाच या आणि त्या ठिकाणी लिहा डायरेक्टर रेम्युनरेशन. डायरेक्टरचं संचालकांचं मानधन खर्च आहे आपला तो, म्हणून आपण 27 नंबरला लिहितोय 2500. 2500. नेक्स्ट इज ऑडिट फीज. ऑडिट फीज 500. ऑडिट फी 500. अशा प्रकारे आपण ते सगळे एक्सपेन्सेस लिहून झालेले आहेत. नेक्स्ट आयटम आहे कॉल्स इन अरियर्स आणि आपण म्हटलेले लेस नंबर 1 शेअर कॅपिटल. त्या 1 लाखामधून हे 3000 रुपये वजा करायचे. म्हणून नोट नंबर 1 ला या, इथे शेअर कॅपिटल म्हटलेले त्या ठिकाणी लिहा लेस कॉल्स इन अरियर्स. लेस कॉल्स इन अरियर्स. लेस कॉल्स इन अरियर्स. आणि रक्कम आहे 3000 रुपये. रक्कम आहे 3000. 1 लाखातून 3000 वजा करा, आउटरला येतील 97,000. आउटरला येतील 97,000. अशा प्रकारे आपण तोही आयटम लिहून झालेला आहे. नंतर लास्ट आयटम इज इंटेरियम डिव्हिडंड आणि हा कुठे जातो तर 27 नंबर नोट्सला अदर एक्सपेन्सेसला. म्हणून 27 नंबरच्या नोट्सला या ऑडिट फीच्या खाली लिहा इंटेरियम डिव्हिडंड आणि रक्कम घ्या त्याची 5000 रुपये. 5000 रुपये. अशा प्रकारे आपण सर्व ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग केलेलं आहे. सगळ्यांना समजलंय ना कसं पोस्टिंग केलेलं आहे? एकदम सोपं आहे. त्याचा एक एक इफेक्ट आपण दाखवलेला आहे. आता आपण एक एक ऍडजस्टमेंट पाहू. सगळ्यात पहिली ऍडजस्टमेंट स्टॉकची दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकची काय म्हटलेले आपण त्याचे इफेक्ट लेस ओपनिंग स्टॉक P&L ला. P&L स्टेटमेंट जे आहे त्या ठिकाणचा ओपनिंग स्टॉक आहे तिथून आपण लेस करणार आहोत. म्हणून आपण P&L स्टेटमेंट कडे येऊ. इथे ओपनिंग स्टॉक लिहिलेला आहे 7000 आणि लेस म्हटलेले क्लोजिंग स्टॉक त्या ठिकाणी रक्कम घ्यायची आहे 6000. 7000तून 6000 गेल्यानंतर अमाऊंट मध्ये रक्कम येणार आहे 1000. जर ही मायनस मध्ये आली तर मायनस मध्ये लिहायची असते. ही मायनस मध्ये आलेली नाही कारण 7000तून 6000 वजा झाले 1000 रुपये हा स्टॉक राहिलेला आहे. अशा प्रकारे आपण काय केलं तर हा स्टॉक क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट केला. दुसरा इफेक्ट आपल्याला करायचा आहे तो म्हणजे नोट नंबर 18 ला इन्व्हेंटरीज. नोट नंबर 18 ला या, तिथे लिहिलेले आहे पण इन्व्हेंटरीज त्या ठिकाणी लिहायचं क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आणि रक्कम 6000 रुपये. एक इफेक्ट केला ओपनिंग स्टॉक मधून लेस आणि दुसरा इफेक्ट लिहिला आपण 18 नंबर नोट्सला इन्व्हेंटरीजला क्लोजिंग स्टॉक 6000 रुपये. पुढे जाऊ. ती ऍडजस्टमेंट झालेली आहे. नेक्स्ट आरडीडी ची ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे 5% डेटर्स वरती. आपण आरडीडी ची अमाऊंट काढलेली होती 480 रुपये. नोट नंबर 4 ला आणि 27 ला लिहायची आहे. म्हणून आपण नोट नंबर 4 ला जाऊ. डिफर टॅक्स लायबिलिटी ह्या हेडिंग खाली लिहायचं आरडीडी 480. हा एक इफेक्ट केला. काय केला पहा 4 नंबर नोट्सला आलो डिफर टॅक्स लायबिलिटी त्या ठिकाणी लिहिलं आरडीडी 480. त्याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे नोट नंबर 27 ला. नोट नंबर 27 ला म्हणायचं आरडीडी 480. आरडीडी 480 27 नंबर नोट्सला. दोन इफेक्ट केले 4 नंबर आणि 27 नंबरला. तीही ऍडजस्टमेंट झाली. आता तिसरी ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनची. मशिनरीचं डेप्रिशिएशन सांगितलेलं 2000, बिल्डिंगचं 7000 आणि मोटार कारचं 620. तिन्ही डेप्रिशिएशन काढून दिलेले त्यांनी नोट नंबर 11
टँजिबल ऍसेट्स मधून म्हणजे ज्या त्या ऍसेट्स मधून वजा करायचं आहे. नोट नंबर 11 ला जावं लागेल. नोट नंबर 11 ला या. इथे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं मशिनरी वरती, म्हणून आपण लेस करू डेप्रिशिएशन मशिनरी मधून. मशिनरी लिहिलेली होती 80,000, ज्याचं त्याच्यातूनच लेस करायचं, लेस डेप्रिशिएशन, आणि सांगितलेलं होतं 2,000 रुपये. 80,000तून 2,000 वजा केल्यानंतर आउटरला त्याची रक्कम येईल 78,000 रुपये, 78,000. नेक्स्ट सांगितलं होतं ते म्हणजे बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन. ते बिल्डिंग मधून वजा करा. बिल्डिंग त्याच्या खाली लिहिलेलं आहे आपण, तिथे म्हणायचं लेस डेप्रिशिएशन, आणि रक्कम होती डेप्रिशिएशनची 7,000 रुपये, 7,000. 50,000तून 7,000 वजा केल्यानंतर आउटरला येतील 43,000. 43,000. नेक्स्ट मोटार कारचंही वजा करून टाकू. मोटार कारच्या ठिकाणी पण लिहा लेस डेप्रिशिएशन, आणि रक्कम होती 620 फक्त. 37,000 वजा 620 जर केलं तर आउटरला वजाबाकी येईल 36,380. 36,380. काय केलं, ज्याचं त्याचं डेप्रिशिएशन ज्या त्या ऍसेट मधून आपण वजा केलं आणि आउटरला वजाबाकी लिहिली. हा आपण एक इफेक्ट केलेला आहे. डेप्रिशिएशन वजा केलेलं आहे त्या त्या ऍसेट्स मधून. ह्याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे आपल्याला नोट नंबर 26 ला. नोट नंबर 26 कडे या. डेप्रिशिएशन नावाची नोट्स आहे 26 नंबरची. त्या ठिकाणी म्हणायचं डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. डेप्रिशिएशन ऑन मशिनरी रक्कम 2,000. नेक्स्ट डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 7,000, आणि डेप्रिशिएशन ऑन मोटार कार फक्त ते होतं 620 रुपये. तिन्ही डेप्रिशिएशन 26 नंबर नोट्सलाच लिहायचे. डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 2,000, डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 7,000, आणि डेप्रिशिएशन ऑन मोटार कार 620 रुपये. अशा प्रकारे आपण 26 नंबर नोट्सला सर्व डेप्रिशिएशन लिहून घेतलेलं आहे. 3 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट कडे येऊ. आउटस्टँडिंग वेजेस सांगितलेलं आहे. आउटस्टँडिंग वेजेस 1,000. नोट नंबर 25 ला यावं लागेल. नोट नंबर 25 ला या. वेजेस आपण इनर मध्ये लिहिलेले, त्या ठिकाणी लिहायचं ऍड वे आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग 1,000 रुपये. 8,000 रुपयामध्ये 1,000 ऍडच करायचे. आउटरला येतील 9,000. फर्स्ट इफेक्ट काय केला आपण, नोट नंबर 25 ला आलो, वेजेस मध्ये ऍड केलं आउटस्टँडिंग 1,000. 1,000 रुपये ऍड केलं, आउटरला आलेले 9,000. नेक्स्ट पुढे जाऊ. त्याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे. मग त्याचा दुसरा इफेक्ट करू. दुसरा इफेक्ट आपण त्याचा करणार आहोत 9 नंबर नोटला. म्हणून 9 नंबर नोटला या. अदर करंट लायबिलिटी या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग वेजेस. 9 नंबर नोटला अदर करंट लायबिलिटी आउटस्टँडिंग वेजेस ह्या हेडिंग खाली लिहायचं 1,000 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस 1,000 रुपये. दोन इफेक्ट केले. एक 25 मध्ये ऍड केले वेजेसला, आणि दुसरा इफेक्ट केला आपण तो म्हणजे नोट नंबरला 9 ला. नेक्स्ट शेवटची ऍडजस्टमेंट आहे डायरेक्टर डिक्लेअर अ फायनल डिव्हिडंड, आणि आपण डिव्हिडंड काढला होता 19,400. 19,400 चे दोन इफेक्ट करायचे नोट नंबर 2C ला. नोट नंबर 2C ला, 2C ला जाऊयात. इथे आपण म्हटलेलं आहे पहा लेस अप्रोप्रिएशन. त्या ठिकाणी लिहायचं प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड, आणि रक्कम घ्या 19,400. प्रपोज डिव्हिडंड 19,400 इनर मध्ये लिहिले. हा झाला पहिला इफेक्ट. त्याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे आपल्याला. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे करणार आहे आपण, तर नोट नंबर 10 ला शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये. म्हणून 10 नंबर नोट्स कडे या. 10 नंबर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आहे, त्या ठिकाणी लिहिणार प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड या रक्कम 19,400. पुढे जाऊ. सगळं काही झालेलं आहे. नोट नंबर 23 पासून पुढच्या सर्व नोट्सची बेरीज करायची. 23 पासून पुढे सेलची सगळ्यात पहिल्यांदा 23 नंबर नोट्सची टोटल करा 1,05,000.
24 नंबरची टोटल करा 3500. 25 नंबर 15 आणि 9 ते येतील 24,000. 24,000. नंतर 26 नंबरची टोटल फक्त 3च आयटम आहेत 9,620. 9,620 अशा प्रकारे आपण त्यांची टोटल केलेली आहे. 27 नंबर शेवटच्या नोट्सची टोटल एकदम व्यवस्थित करा. टोटल येईल 19,880. 19,880. व्हेरी गुड पूनम. 19,880. 19,880. आता हे आकडे आपण पी अँड एल स्टेटमेंट मध्ये लिहू. बाकीच्यांचे पण तेवढेच अमाऊंट आलेले आहे का? हो तेवढीच येते. सर. ओके पूजा. 23 नंबर नोट्सला आलो आपण. पी अँड एल स्टेटमेंटला आलो. 23 नंबरची टोटल आली होती आपली 1,05,000. त्या ठिकाणी फक्त आता रिकाम्या जागा भरायचे. 1,05,000. 24 नंबरची 3,500. ह्या दोघांची टोटल करायची म्हणजे आपलं टोटल रेव्हेन्यू येईल 1,08,500. नेक्स्ट 25 नंबरची नोट्सची टोटल एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेसची ती आली होती 24,000. 26 नंबर नोट्सची टोटल आलेली होती 9,620 आणि 27 नंबरची आत्ताच आपण केली होती 19,880. आता काय करायचं? हे 30,000 अधिक 1 अधिक 24 अधिक 9,620 अधिक 19,880 म्हणजे टोटल एक्सपेंडिचर येतील तुमचे 84,500. 84,500. आता 1,08,500 टोटल रेव्हेन्यू किंवा इन्कम त्यामधून 84,500 वजा करायचे. 1,08,500 मधून 84,500 वजा केल्यानंतर प्रॉफिट येईल 2400. 24,000. 2400 नाही 24,000. सॉरी. हा 24,000. सॉरी सर. हा 24,000. हा 24,000 काय करायचा? लगेच ह्याला उचलायचा आणि 2 नंबर नोट्स कडे यायचं. चला 2 नंबर नोट्स कडे येऊ आणि इथे लास्ट इयर प्रॉफिट जो होता 22,500 त्यामध्ये ऍड करायचा करंट इयर प्रॉफिट 24,000. 22,500 ऍड करंट इयर प्रॉफिट 24,000. 22,500 अधिक 24,000 आउटरला येतील तुमचे 46,500. 46,500. छान. आणि आता आपण क्लोज करायला सुरुवात करू सगळ्या नोट्स. आता कोणतीही नोट्स आपली क्लोज करायची राहिलेली नाही. काय करायचं? हे 19,400 सुद्धा आउटरला घ्यायचे पण ते मायनस म्हणून घ्यायचे. का मायनस म्हणून? कारण इथं आपण म्हटलेलं लेस अप्रोप्रिएशन म्हणून 19,400 हे आउटरला अमाऊंटच्या कॉलम मध्ये येतील मायनस साइन हेडिंग खाली 19,400. आता 1 नंबर नोट्सची टोटल करू आपण. 1 नंबर नोट्सची टोटल येईल आपली 97,000च. 2 नंबर रिझर्व काहीच नाहीये. 46,500 मधून 19,400 वजा करायचे. 46,500 27,100. 27,100. छान. 3 नंबर नोट्सची टोटल नील असेल. 4 नंबरची टोटल असेल 480. 5 नंबर आणि 6 नंबर नील. फास्ट करा. 7 नंबर 12,200. नेक्स्ट 8 नंबर 16,800. 19 नंबर 1,000. 10 नंबर 19,400. 11 नंबरची व्यवस्थित टोटल करा 36. 1,57,380. 1,57,380. छान. 12, 13, 14, 15, 16, 17 नील आहेत. तिथे एकही आयटम नाही. नील 0 डॅश. डायरेक्ट 18 नंबरची टोटल आहे 6,000. 19 नंबरची टोटल आहे 9,600. 20 नंबरची टोटल आहे 1,000. 21 आणि 22 नील आहेत. 21 आणि 22 नील आहेत. 23 पासून पुढे आपण टोटल केलेली आहे. आता आपण बॅलन्स शीट क्लोज करू. बॅलन्स शीटला या. बॅलन्स शीटला आता ज्या आपण टोटल केल्या त्याच टोटल इथे लिहायच्या आहेत. 1 नंबरची टोटल आलेली होती 97,000. 2 नंबरची टोटल आलेली होती 3,500. 3 नंबरची टोटल होती 0. 4 ची 0 नाही 4 ची 480 सॉरी 4 ची आलेली होती 480 आरडीचे. 5 नंबर 0.
6 नंबर नोटची टोटल आलेली होती 0. 7 नंबरची टोटल आलेली होती 12,200. 12,200. 8 नंबर 16,800. 9 नंबरची टोटल होती 1,000 आणि 10 नंबरची टोटल आलेली होती 19,400. आता 97,000 अधिक 3,500 अधिक 480 अधिक 12,200 अधिक 16,800 अधिक 1,000 अधिक 19,400 ह्या सगळ्यांची टोटल करायची. म्हणजेच तुमची इक्विटी अँड लायबिलिटी 1,50,380. 1,73,980. नीट करून पहा. येते ना तेवढी 1,73,980. बाकीच्यांनी पण करा. हो सर. हो 1,73,980 एवढी येतेच. आता आपण इकडे ऍसेट साइडची टोटल करू. ऍसेटची टोटल करू. 11 नंबरची टोटल आपण केली होती टेन्जिबल ऍसेटची. पहा किती आली होती 11 नंबरची टोटल 1,57,380. 1,57,380. 1,57,380. इनटेन्जिबल ऍसेट म्हणजे 12 नंबरची 0 होती. नेक्स्ट 13 नंबर 0 होता. 14 0, 15 0, 16 0. 17 सुद्धा 0 होता. 18 नंबरची टोटल होती 6,000. 19 नंबरची टोटल होती 9,600. 20 ची टोटल होती 1,000. 21 होता 0 आणि 22 सुद्धा होता 0च. 1,57,300 अधिक 1,57,380 अधिक 6,000 अधिक 9,600 अधिक 1,000 यांची जर बेरीज केली तर ती सुद्धा बेरीज 1,73,980. 1,73,980. अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट सुद्धा टॅली झालेलं आहे. म्हणजे आपला प्रॉब्लेम हा आपण एकदम बरोबर सॉल्व्ह केलेला